काय बाबा राणीचं कसं जरा हेच झालं बाबा, नाही का हो ना. जे ते बाया विचारते मजुरीला कामाला आल्या की का भाई राणी गेलीच नाही अजून. राणी काही जाते. आता का लोकांच्या मनानं करावं का आपण? हो त्यानं म्हणलं म्हणजे मग का धाडून द्यायची नाही. हो त्याला माहित आहे का तिला कोणता त्रास आहे आणि कोणतं तिथं काय आहे तर काय झालं म्हणून. तुम्हाला काय खायला मागून राहिली का म्हणा, ते तुमची इथे येऊन राहिली का? मग तोंड ठेचाच त्याचं तिथं म्हणणाऱ्याचं. हो ना, पण आता कसं निपट्ट घ्यास लागेल ना बाबा. आपल्या पोरी जात आहे कुठं बसता अजून. नसते काम वाढवत. नसते कामं म्हणजे काय, म्हणजे ते त्यानं दुसरी पोरगी पाहिली म्हणते, मी दुसरी करतो बा. हे जर नाही पाठवली तर ठसन करून राहिले पाहुणे पाठवून इथं येऊन. का दादागिऱ्या करून राहिले का ते, का देंड केलं का कमजोर समजून राहिले का म्हणलं. भुजंगराव म्हणते ना म्हणलं, मी काय का मामूली आहो का? मग हे का पुऱ्या रामपूरला पुरून उडणारा माणूसल्या का जाण मा इथं येऊन मावर दादागिरी करून राहिले. पाठवता का नाही लवकर, नाही तर दुसरं पाय तुम्ही. पाय ना मग अन्न कोणता हवे तले का, कोणता करते तर पाहतो ना तू बी. आता काय करायचं मग, त्याचे फोन येऊन नाही राहिले आता. काहीच नाही म्हणजे कानाला फोन नाही. कसं काय करा. आला तर म्हणलं राणी उचलते नाही. आलता बरं त्या पाहुण्याचा 2-3 फोन आला होता, पण तुम्ही तिला सांगितलं फोन अजिबात उचलायचा नाही. ते स्विच ऑफच ठेवून राहिले फोन आता. बरं केलं बरं केलं. उचलायचंच नाही ना फोन, काय गरजच नाही ना उचलायची आपल्याला. मग आता बा मी ते याले पाठवलेलं आहे ते आपलं हे नाही का मामा लुटे रे मामा. तर ते छत्रीचा धंदा करासाठी रामपूरला गेला होता ते. तर आता मी बहुतेक विचारतो आज असं नसती तर ते. तर काय पोझिशन आहे त्याला म्हणलं काढून ये तिकडला खुलासा, म्हणजे समजते त्याचे वनवासाचे काय हाल चालू आहे. तर देवदास झाला का कुठं का पयाला का फरार झाला, काय केलं काय नाही. त्याची माहिती घेतो मी. आता लावतो फोन आत्ता थांबतो. आता सगळं समजते आपल्याला काय चालू आहे त्याचं आणि काय नाही. तर त्याला बी गत्यंतर नाही. इथं जे नाही त्याला नाक घासत कुठं जाते ती. मग काय तर समजते आपल्याला. म्हणजे मग पुढचं आपल्याला ते ठरवता येईल. खरंच जर त्याने दुसरी पोरगी पाहिली म्हणा, काही असलं म्हणा, काय प्रकरण आहे काय म्हणा जरा माहिती अंदरची. सांगतो मी त्याला बरोबर. हो 1 मिनिट. हो म्हणलं होतं मी त्याला बोलता बोलता, पण त्यानं काय माहिती आता कानावर घेतलं का नाही गेलता का जातो म्हणे बा ते. बरं 1 मिनिट फोनच लावून पाहतो ना आता. 1 मिनिट. मजाक नाही भाऊ, आत्ता घेतो तुमची बकरी. आता हे छत्रीचं झालं की बकरीचं सुरू आपला धंदा. काही ना काही असतेच ना चालू आपलं. सांगा ना तुम्ही. 1 बकरी 2 पिल्ले आहे म्हणता ना. सांगा ना किंमत तुम्ही. कसं करू म्हणलं. घेतो म्हणते मग इकू का कसं करू आता सांगा. तसा श्रावण महिना सुरू झाला आता. बकरी नाही बकरी उडत नाही. बकरी नाही उडत म्हणलं. नाही ते राहू द्या म्हणलं बाबा. आईन दिली बकरी आहे ती. मग जुनी बकरी आहे ते नाही लागत म्हणलं. दुसरे पिल्ले मग पाहू नंतर. आता श्रावण महिन्यात काही इकायची नाही. भाऊ 1 मिनिट. हो बोलतो मी 2 मिनिटं मग बोलू आपण बकऱ्याचा. 1 मिनिट थांबा. बोला ना देंड कसं आहे. बोला म्हणलं बोला. राम राम म्हणलं. काय पोचले रामपूरले? मग काय छत्र्याचं काय चालू आहे बरं? काय जमलं तिथं त्या गावात? अरे काय सोडा ना बा. गाव म्हणून हात जोडा. काहीतरी आता कर नाही धंदा म्हणून ये नाही इथं. 5-25 राहिल्या तेवढ्या सलटो दोन चालला जातो इथं. हो काय करता आता. कवटा सोपीनातले जावं लागते मले. तिथं यात्रा आहे ना आता मंगळवारी नागपंचमी दिवशी. तिथं काही 50-50-100 छत्र्या काही खपते. तिथं जातो जरासा माहोलमध्ये. हो 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 यात्रा आहे ना ते कवटा सोपीनाथ मूर्तिजापूर मधलंच ना. हो हो आपणही जात असतो तिथं. आपल्या काळ्या गिड्या आणत असतो तिथून मस्त. हो येतो ना मी तिथं मग. भेटू मग तिथं. हो काय म्हणते पोझिशन आपलं? मग काय केली विचारपूस चौकशी आपली? महत्वाचा विषय ते. तुम्हाला म्हणलं होतं ते. हो हो ते 8 पडल्याचा विषय नाही का पोरीचा ना तुमच्या. हो 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 ते नाही राजा अजून तर काही. मी कसं हे याच्यातनीच जरासं गोत्यात आलो होतो तर जरा आता बाहेर निघालो. हो पाहतो ना आज. हो ना मी दुपारपर्यंत इथं. हो लावतो त्याचा जरा सुराग लावतो. काय पता काय नाही तर हो कन्फर्म करतो तुम्हाला सांगतो तिथं काय तर. अरे मग आता लोक पाळलंच पाहिजे का हो. जरासं काय माहिती नाही काढणी काही नाही. हो काढा आज जरा लवकर काढा. हो ना पण ते लक्षात नाही राहत ना माणसाच्या. मग लफडे दुनिया बरेच झाले ना. हो तरी आता काय 9-9:30 झाली काही नाही. हो दुपारपर्यंत लावतो मी त्याचा शोध पुरा. हो काही वांधा नाही. ठीक आहे आता ठेवा तुम्ही. काही विषय नाही. सांगा द्यायची का बकरी? मग कसं करून राहिले आत्ताच सांगा बा. कसे पैसे नगदी आपले काही विषय नाही. नाही इकायची नाही आम्हाला. इकायचीच नाही. हो फक्त नाही म्हणलं काय कोणाचा फोन देणकेच होता वाटते. नाही काय म्हणे ते काय याचं विचार वाटते मारत राहतो. नाही काय तुमची भेट झाली वाटते. नाही भेटला होता. मग काय दारवेला भेटला. मग मी म्हणलं काय सांगे असंच आहे म्हणे बा. जरा अवकाळीच आहेत म्हणे.
काय पुरीचा आठ पडला म्हणे, पाहिजे म्हणे काय काय नाही. तर मी आला पाहतो बा, आता होले तर हो करावंच लागते का नाही, आता का आपल्या ते धंदे आहे. हे बा जमत नाही चालते, जमत नाही म्हणलं. दोन्ही हे बा हेकड आहे तर एकही बैल सारखा चालत नाही. दोघांचं हे बा बेंगात झालेला आहे, जमत नाही ते. पाहिजे तुम्ही किती काही करा, मग हे बी अगो आहे ते त्याच्याहून अगो आहे. मग तुम्हाला काय माहित आहे? आता तुम्हालाच माहित बा, आता गावाले तर आपल्याला का माहित, आपण परगावाला माणूस. काही कामी नाही. मालती आहे काय मालती हो, लय मुद्दल आहे बा. हो मग काय आता भांडणं करते, भातच खायचं जरासं आलं की अंगावर चित्र जाऊ. मग आता भानगड आहे नाही म्हणून कसं कठीण काम झालं आहे. हो का, मग काही यायने प्रयत्न नाही केला काही मिटवासाठी, आठ पडला तर काही गेलते नाहीत का म्हणलं, हे यायनं जा लागत होतं जरासं. अरे गेलते ना हो, कोणाला सांगायची गोष्ट नाही म्हणा हे, पण तुम्हाला सांगतो आम्ही. हे गेलते तर 4-5 जण गेले आणि याने तोंड मारलं म्हणते तिथं. पाठवून राहिला होता म्हणते ते. हे आमचीच एक बुडा आहे नाही, कंदील बुडा. त्यानं डायरेक्ट असं म्हणलं म्हणते. हो का म्हणते, पोरगी पाठवता का नाही पाठवत, नाही तर दुसरी आमची इथं सोयरी गेली तयार आहे. त्यानं टेम्पल उचललं म्हणते ना, पळाले हे. मग अशी घटना घडली. पण घरच्याला त्या मारत्याला ते काही सांगून नाही राहिले. तर येते बा मंगळवारी येते बा, असं चालू आहे त्याचं पुढे. चाल रे पुढच्या लवणावर. असं झालं ते नाही, म्हणजे बोलण्यात हुकवाक झालं सगळं नाही. हो ना, अशीच आहे ना, मंदातला एखादा असा काही बोलून देते आणि सरा सत्यानाश करते मग. हे तसेच आहेत ना हो, यायला अशीच पाहिजे, अद्दल घडायलाच पाहिजे. मग बिजा मुजर आहे मारत्या. मग तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला आमच्या गावाचं आम्हाला माहित. जाऊ दे, चला येतो आम्ही आता. चला चला. हो का, बरं जाऊ द्या, आपल्यालाच काय करावं लागते नाही का, त्याचं ते पात्री. हो या तुम्ही आता जा. काय कठीणच काम आहे बा, बकऱ्या सोडून येत लोकांच्या. दात नको काढू म्हणलं, दात नको काढू ना. राहू दे म्हणलं. निव दे ना बकऱ्या. हो तोंडात काय स्पष्ट म्हणणं असं म्हणणं. बकऱ्या नेलेल्या सोडून यायच्या म्हणणं, दे ना साऱ्या गावात करू. काय आले का मारतेले का, अजून सवय गेली नाही तुझी. आता काहीच नाही बोललो ना बा मी, काहीच बोललो नाही हो. फक्त आता मनातल्या मनात माय मी विचार करून राहिलो होतो बा. विचार करस ना तू. माहिती आहे ना भाऊ काय म्हणलं तर, बकऱ्या सोडून नेल्या वाटते बा, छत्रीचे पैसे देणं नाही झाले. असंच म्हणणं आहे ना तू. अबे म्हणलं तुले तुला काय वाटून राहिलं, दिले म्हणलं पैसे तोंडावर मारून फेकले त्याच्या. मग त्याला म्हणलं आणून देतो बा, थोडंसं झाला टाईम होत नसते का. तू काय एवढा ही दात काढून राहिला, तू काय मोठं सर काय सांगू नको ना म्हणलं बाबू. झालं ना म्हणलं, गेलं ना तू, झालं ना, वाऱ्यावर आहे ना तू आता. आता काय बोला, आता वड्यात तेल वांगर काढते लोक. अरे म्हणलं तुम्ही हे पा म्हणलं सपनच पा, तोड झाली का माही का घटस्फोट झाला. मंगळवारी मी उद्या आले चाललो तिले. मग तुला काय वाटून राहिलं रे सोडणं काय गोष्टी सांगून राहिला मंगळवार. अबे ता बुडा तुले हे बा घुमून राहिला, मला माहित आहे काय झालं, तुला काहीच माहित नाही. मग तुला काय माहित आहे काय झालं तर. मग अबे म्हणलं मार खाऊन आले म्हणलं, शिवल्याला विचार काय झालं तर. मग शिवल्यानं आम्हाला सगळं सांगितलेलं आहे, असं झालं म्हणे, पैता घाण झाली म्हणे यायची. पैतागान कायसाठी म्हणलं. अरे मंगळवार दिवस दिला ना त्यानं या म्हणून. अरे मागचा मंगळवार दिलता, मग हे मंगळवार दिला, असा पांढरा मंगळवार देत तुला अशा ना. मग तो बुडा खोटा बुर राहिला, ते कंदील बुडा खोटा बुर राहिला, सगळे खोटे बुर राहिले. मग तिथून त्याची काय झाली हालत त्याची माहीत. मग काय सांगणार आहे ते, रट्टे खाऊन आले म्हणून. ते कोण आले काही बोलता. मग काय पाठवत नाही म्हणते का, असं म्हणणं आहे का त्याचं. ते तर म्हणे मंगळवारी पाठवतो म्हणे. अरे मग फोन लाव ना, मग फोन करून नाही लावत. लाव ना फोन, येऊ का म्हणा उद्या, विचार ना मग काय म्हणते, समजते तुला देणकेचं. मी फोनवर ऐकलं ना मामा लुटरे सगळं आता. फोन तर नाही लागून राहिला म्हणाले का, पण कंदील बुडा म्हणे ते फोन पाण्यात पडला होता म्हणे. हो त्या दिवशीच गोष्ट म्हणे ते, म्हणून बंद आहे म्हणे. मला असं बा, मग आता देणके साहेबाला की आपण सासरेबाला फोन लावला नाही. काय ना लावून काय म्हणते तर, दुपार देतील दुपारनं. पाठवत नाही म्हणे, पाठवत तोडीवर काम आहे तुझं. लोकांना नको दात काढत जाऊ. पाय तू पहिले. मग बुडा काय सांगून राहिला. बरं पाय तुम्ही आता. हो पाय मग बुड्याला विचारतो काय खरं कंडिशन तर. म्हणजे मार खाऊन आले ते नाही का, हे गेलतेले पाहून आले पाहून. तुझे जवळ बी सबन पळाले म्हणलं, लबाडबूर राहिलं तो संग. मग काय खरी कंडिशन आमचं आम्हालाच माहित होता, साऱ्या गावाला माहित आहे, तुला काहीच माहित नाही. पाय आता तू काय आता बुड्याला विचारतोय. खोट्या गोष्टी मारतीये लोक आहे बा, मस्त भडकून देतात लोक तुझे. हो तू कसं आता आहे, तुझे डोकसारी कामं भडकून द्यायचे कामं करतात लोक. भडकलं पाहिजे बा. काही नाही, मंगळवार म्हणे काही नाही आपल्याला. तर मी आता विचारलं कंदील बुड्याले, तर म्हणे अजून तब्येत जमली नाही म्हणे, 2-4 दिवसांनी पाठवतो म्हणलं म्हणे, असं म्हणे ते. मग आताचीच गोष्ट आहे ना, कालची. म्हणजे आता उद्या मंगळवार आला तर अजून 2-4 दिवसानं. म्हणजे हे पाय मी सांगतो ना, काहीतरी याच्यात गोड गंबाला आहे मी सांगतो. मग मागच्या मंगळवारी पाठवतो. मग म्हणता की नाही म्या कंदील आबाजी म्हणे हे मंगळवार म्हणला होता, आता म्हणता 2-4 दिवस. हे मी सांगतो ना, काहीतरी हे तुम्ही नाटक करून राहिलेले आहे. मला सगळं समजून राहिलं, पण आता मला बोलता नाही येऊन राहिलं काय नाही. तर मला एका जण सांगितलं ना काय झालं तर मार खाऊन आले म्हणते ते. मग खोटी गोष्टी नाही. मारती नागपंचमी आहे, नागपंचमी होऊ दे, मग आपल्याला पाठवून देतो तुले. नागपंचमीच्या नाही म्हणलं होतं, उद्या झाली की मग पाठवतो ना. नाही हे तसे सांगत नाही ते. बुडाबुडीले काहीतरी माहिती आहे वाटते यातलं काय प्रकरण आहे तर. मला कसं पुढच्या लावून ढकलून राहिले ते. आता शिवलाल भोले भेटायला का नाही का, त्याला खरी कंडिशन माहीत असं ते सांगते मी. बरोबर ठीक आहे ना. मग आता पाहू ना आता काय कसं होते तर. हो पण मी सांगतो याच्यात काहीतरी तुम्ही लपून राहिले असं माझा अंदाज आहे.
काहीच नाही लपून राहिलो. आपण काय लपवणार आहो, हा? हो पाय ना तू बा मी गेलोय ना, तू मला माहिती नाही. तू एक परी डबल अजून कधी बुड्याला विचार बा, हा मला माहित आहे का? हा, तू आज एकतर जे सांगितलं ते मी तुला सांगितलं. पाहतो ना मी आता, तिचा फोन नाही उचलून राहिली, ते स्विच ऑफ आहे, फोनही बंद करून ठेवला तिनं. काहीतरी बा मी तर म्हणतो बहुतेक तोडीवर कामाला वाटते माझ्या आता. काहीतरी मला आता पास लागन, येतो मी बाहेरून जरा, विचारपूस करावंच लागेल मला काही ना काही आता. बरं कर ना, आता मी काय सांगा आता नाही का, हो ना सगळ्याला फोन करावं लागन, हो म्हणलं सांगू नको यायले. बरं बरं ठीक आहे ना, हो हो काही हरकत नाही. हो जाय तू, सगळ्याला जे जे गेले त्याला भेटून ये. हा काय झालं काय नाही मला काय माहीत, हा जाय तू. हॅलो, हां बोल ना मुक्षीराम, हां बोल म्हणलं, काय म्हणतो? अरे कंदीला बाजी पाहिजा बरं, हो मारतीचा फोन घेऊन येईन. हो काय राहायचे ते कसं पोरायला आता समजावूनच कसं सांगा म्हणलं. हां मग उद्याचा मंगळवार आला, मी सांगितलं त्याला मला 2-4 दिवसानं बा, हां जाजो नाही आले असं म्हणलं. मी जरा सपाटणी केली तू म्हणे तसं, पण ते पोट्ट कसं जरा असं बैकल्यासारखं करून राहिलं. विचारतो म्हणे काहीतरी गोळगंबाल झाला म्हणे याच्या. हो तर डाऊट येऊ राहिला त्याला, कसं काय समजावं म्हणलं आता. आपले हो ना, तेच तर आता कसं समजावून सांगावं त्याला नाही का, हो ना सांगा तर भडकाच आहे ती. बरं बरं पाहतो ना मी, पाहतो हो काय करायचं ते. घरी आल्यावर आता मी मार्केटला आलेलो, आलू लसूण कांदे घ्यायसाठी. आज काही बाजारात बसत नाही मी, येतो मी घरी आलो की सांगतो तुला काय करायचं तर. बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना, या तुम्ही आले काही आले चालते उशिरा पशिरा. फक्त म्हणलं फोन आला मारतीचा, हो तर त्याला काही सध्याची काहीच सांगू नका. हो तेच म्हणलं, हो ठीक आहे मग ठेवतो मग. नाही नाही, कोणी सांगणारही नाही, काहीच विषय नाही. सगळ्या सांगितलेलं ना मी, अजिबात सांगायचं नाही म्हणलं, शपथ आहे म्हणलं तुम्हाला. मग कोणीच सांगणार नाही, जवळही नाही सांगणार ना, कोणता शिवलाल नाही ना, कोणता काहीच नाही. हां हो शिवलाल तर आलाच नव्हता, बबन आला होता. हो काही नाही, त्याने मी क्लिअर सांगितलेलं, अजिबात सांगायचं नाही तुम्हाला, लेकरा बाय शपथ आहे बा. हां कोणीच सांगणार नाही. बस झालं ना मग. तेच म्हणलं मला म्हणून तुम्ही खोटे बोलून राहिले, काहीतरी लपून राहिले म्हणून ना. ठीक आहे मग ठेवतो. आला फोन तर बरोबर क्लिअर करून टाकजा मग. ओके. तो काय म्हणते मारती काय माहित नाही का, हो अर्जंट ये म्हणे इथं. हो काय म्हणते मारती, हो काय फोन केला होता ये म्हणून, इथं काय आहे म्हणलं. आणि याच्याचपासून सुरुवात करतो नाही का, हो यालाच माहीत असलं पाहिजे काय आहे तर. अरे का रे भाने म्हणलं, एक जरा विचारच होत तुले. जरासं म्हणलं घरी येऊन कसं बुड्याला फोन लावून राहिला तू, या पण बुडा आहे बाजारात आणि फोन काही उचलून नाही राहिला, म्हणून तुला लावला पहिले. म्हणलं तू गेला होता आता गाडी घेऊन आपली तुही समजा, माया तोड मिटवासाठी, तर मग तिथं काय झालं म्हणलं. हा हो खरी कंडिशन काय झाली ती सांग म्हणलं मला. तू आता एवढा दोस्त या नात्यानं, हा काहीतरी जरासं मला याच्यातनी मला लपलेलं काही दिसून राहिलं. म्हणजे काही समजलं नाही बा, म्हणजे कसं काय झालं, म्हणजे काही मला नाही समजलं बा. मतलब समजलं नको करू तू, सगळं माहित आहे तुम्हाला. हो मार खाऊन आले म्हणते ते सगळे, पळत आले म्हणते. मग तो बुडा सहित सगळे माझा आहे सहित. मग तू गाडी घेऊन पिटवून पळत आला ना, मग तुला माहित नाही, तुला कोणाला माहित आहे मग. काय का मासी, तूच तर म्हणजे का बाहेर थांब म्हणे, तू जास्त बैठकीत बसू नको म्हणे. मी बाहेरच होतो ना. मग पहिले फक्त पोहे आणि चहा घेतला आणि बाहेर आलो मी, गाडीत बसलो गाणी ऐकत. पण मग हे म्हणे झालं म्हणे, पटलं म्हणे, चाल म्हणे, कार म्हणे गाडी. मग गाडी काढली ना, निघालो मग. हा मला तर काहीच माहित नाही. काय माहित नाही म्हणताले का, सांग ना खरं काय तर. हा फोन नाही उचलू राहिली, ते स्विच ऑफ करेल आहे. हा आणि तुम्ही म्हणता की आता जा लागते नाही आले, आणि आता म्हणता 2 दिवसांनी जाय 4 दिवसांनी जाय, मा बुडा म्हणून राहिला. मग खरं काय सांगा. हे बा सांगतो तुला, मला काहीच माहित नाही. हो मी आता तुला माहिती आहे बा, गाडी चालवणार ड्रायव्हर, मी काय लक्ष देते त्याच्यात नाही. हा मी बैठकीत बसलोय नाही, एक तर काय झालं काय नाही. हा तू आता कोणाला विचार ना, मग शिवलाल भाऊ येते, कोण बबनराव येते होते तर त्याला विचार ना काय झालं, तर मला काही माहित नाही ना. बरं ठीक आहे ना, शिवलाल भाऊ नाही का तिकडेच जा लागणार आता. बरं ठीक आहे काय हरकत नाही. तुला नक्की माहित नाही ना मग. नाही ना, मला काहीच माहित नाही बाहेरलं. हो असं म्हणजे तू म्हणतो बा मार खाऊन आले, पण मला तर काही माहित नाही बा, काही मार खाल्ला आणि काय खाल्ला, खोट्या गोष्टी वाटते बा मला. पाहतो ना आता, मग कशा का खोट्या उरायला का नाही का. हो पाहतो मी. ठीक आहे ओके आलोच मी समजा. निघलो बा नाही का. हो ना माफी मारती आता, खोल फिटिंग करू लागला नाही का. हो काय होते काय नाही, पुढे पुढे शेती म्हणून हो ना ते काय मारती पाण्याच्यानं कसं बाहेर निघावं नाही वाटू राहिलं. हो पण आता पडलं वाटतं जरा कमी नाही का. जाऊ द्या पाण्यात जाऊ दे तिकडे. मला एक काम सांगा तुम्ही पहिले, की तुम्ही त्या दिवशी गेले होते, काय झालं काय म्हणलं नेमकं. हा हे माया म्हणजे मंगळवारी जायचं म्हणते, आता म्हणते पुढच्या मंगळवारी, अजून म्हणते 4 दिवसानं, म्हणजे हाय काय हे. हा खरी गोष्ट काय झाली हे सांगा म्हणलं मला तुम्ही. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, तुम्ही सांगून नाही राहिले मला. म्हणजे काय काही समजलं नाही बा, तू काय म्हणून राहिला तर. मला तर काही समजायला मार्ग नाही काहीच. काय समजून नाही राहिलं, सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. मग मला हे बा मला सांगून नाही राहिले, कारण की तुम्ही मार खाऊन आले म्हणते तिथून. आता मला एका जणांना सांगितलं अशी न्यूज झाली म्हणे, ते काही तुम्हाला सांगून नाही राहिले म्हणे. म्हणून म्हणलं तुम्हाला नेमकं काय आहे ते मला तुम्ही खरं सांगा. आता तुम्हाला सगळं माहित आहे. काय बोलून राहिला तू. अबे मारतील का, मार खाऊन आले आता हे तू मला आता सांगून राहिला, हेच ऐकू राहिलो मी. मग मीच तर तिथं पोहोचलो नाही. आता तुला तर माहित आहे, तुझी गाडी घेऊन गेलो मी मागून, गाडी पंक्चर झाली, माझ्या जाणंही नाही झालं, ती तेवढे ते आले होते. मग आता सांग आता मला तिथं काय घडलं, मला कसं काय माहित असं सांग बा तूच. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही पोहोचलेच नव्हते नाही का, म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही वाटते आहे ना, नाही मार खाऊन आलेत नाही. मग काशानंच सांगितलं मला, काशा म्हणे असं झालं म्हणे. आता त्याला कोणा सांगितलं काय सांगा बा, पण त्यानं मला सांगितलं असं झालं म्हणे, यायचं सगळे पोहून आले ते म्हणे. मी असतं सांगितलं होतं काशाले, काशाचं बरलं वाटते इकडे असं. हो का, पण मी काय म्हणतो मारती, हो तू असं कर, मला तर काही कल्पना नाही कडे काय झालं काय नाही, पण बबनले नक्की माहित आहे. हो कारण की बबन त्या इथं होताच ना, त्या देणके साहेबाच्या घरी. पोहे त्यानं खाल्ले, चहा पिला, त्याला माहिती आहे काय झालं होतं. त्याला विचार तू नाही बा, 500 देऊन दिले, 500 जाय तिकडे. तसं करावं लागलं. हो ना, आता कंदील बुड्याला फोन लावून राहिलो, पण म्हणते मी बाजारात ऐकून येत हलो करून राहिले ते. मी आला चला बा तुमच्या इकडून माहिती काढा, पण तुम्ही म्हणता पोहोचलो नाही. म्हणजे बबनरावच्याकडे डिटेल माहिती आहे समजा.
हो नाही तर मग तुझ्या जवायलाच फोन कर ना रे सरळ बडभाऊले फोन कर म्हणा काय झालं तर म्हणा राजा सांगा ना म्हणा. आता मलाही माहित नाही तुलाही माहित नाही दोघे झाले सारखं आपण. तसं करावं लागेल पहिले जवायलाच लावता आता. एक मिनिट हॅलो बोला महाराजराव बोला ना म्हणलं. बोला बोला. नाही बाप्पू काय आपल्याला मला काही बोलावलं म्हणलं आपल्या सासरे भावानं हो हे न्यासाठी मागच्या मंगळवारी तुम्ही म्हणे मग म्हणे या मंगळवारी हो कसं काय जाऊ का म्हणलं उद्या मग. सांगा आता काय सांगा आता नाही का हो ना आता आमचे बोटं चेपेल नाही बोलता येत ना काहीच नाही शब्द घ्यायला लावले काय करा. मी काय म्हणतो मारती हो आपलं असं कर ना याला फोन लावून तू आपलं कधी बुडायला फोन ला म्हणा काही जाऊ म्हणा मी. बरोबर आहे राजा तुम्ही खोटे बोलून राहिले. तुम्ही तिथून काय करून आले आणि काय दिवे लावून आले आम्हाला सगळं समजलं ना मला आता. खरं सांगा काय झालं म्हणलं तिथं. अरे काय गोष्टी करून राहिला अरे पद्धतशीर जेवण खावणं करून आलो आम्ही मग काय काही बोलता राजा कोण काय सांगितलं कोणा काय सांगितलं म्हणजे अजून क्लिअर नाही समजलं मला पण बहुतेक माय म्हणजे कसं तोडीवर काम आलेलं आहे असं दिसून राहिलं. तुम्ही झपके खाल्ले म्हणते तिथं असं समजलं बा मला. झपके खाऊन पळत सुटले म्हणे आणि आले म्हणे घरी. तुम्ही काय आता गोष्टी सांगून नाही राहिल्या खऱ्या खऱ्या. अरे नाही मारते बा खोट्या गोष्टी आहे कोण सांगणार ते अनबर मापुडी दिले अनबर म्हणलं कोण व्हायचं ते. अजून काय खरं काय खोटं समजून नाही राहिलं सगळे तर नाहीच म्हणून राहिले. बरं ठीक आहे ना मग हो ना पण आता काय ते फोनही नाही उचलू राहिली स्विच ऑफ आहे म्हणजे काही मार्ग नाही आता काय करावं जाव का नाही. हो ना आता मी काय सांगू आता तू बुडाले विचारलं कंदील बुडाले हो ते सांगते बरोबर ते त्यातला मेन होता ना पुढे होता ना ते पुढे होता सगळे पुढचा पुढे राहिला मागचे मागं पाहिले. बरं ठीक आहे पाय तुम्ही काय करा असते हो काही समजायला मार्ग नाही आता बबनरावचीच भेट घ्या लागेल. बरं ठीक आहे काही हरकत नाही. काय मारतील का आम्ही आता तुला माहित नाही का सगळ्यात पुढे आपला कंदील बुडा होता जे काय बोलणे झाले ते त्यालाच माहित आहे. आम्ही काय निरा पोहे खासाठी गेलो होतो. आता काय तुला माहित नाही का आपण काय एवढं का म्हणजे एवढं आपल्या समजतं का त्यातलं सोयरीकातलं. शेवटी राजा तुम्ही बी तसेच करून राहिले सगळेच जण असेच सांगून राहिले मला. मी काय म्हणतो तुम्हाला बक्षीस देतो ना मी बक्षीस देतो 500 रुपये फक्त मला खरी कंडिशन सांगा हो काय गोष्ट झाली तर. तसं नाही म्हणा मारती बक्षिसाची अपेक्षा नाही माणसाली पण कसं असते काही हे बा खोटे बोल लागते कोणाच्या चांगल्यासाठी नाही तर मी हे सांगतच ना तुले पण आता जाऊ दे आता शेवटी काही होले का माझ्या शब्द घालले आम्ही. पण आता सांगतो तुला मारती बा कंदील बुड्यांसमोर लेका चिघडलं म्हणलं प्रकरण पाठवून राहिला होता रे लेका पाठवून राहिला होता पण काय झालं यानं लेकानं आव नाही देखला ना ताव नाही हो बस डायरेक्टच म्हणलं म्हणे तुम्ही पोरगी पाठवता का नाही पाठवत नाही तर मग आम्ही दुसरी सोयरी तयार आहो करायला मुलगी तयार आहे फक्त आम्हाला टिकले लावायला जाणार आहे. मग आता असं म्हणल्यावर मग आता काय बोलावं सांग बा तू. अरे बापरे कंदील बुड्यानं केला माधिंगानाले का म्हणजे असं म्हणलं का तिथं गेल्याच ना ते झुमऱ्याच्या ह्याच्यानी ते शांतराम भोर म्हणलं म्हणजे तसं आपणही तसंच म्हणू म्हणे तसं झालं ते. सांगा आता कोणतंही नेमून कुठं लागते का मा सासरा कसा त्याचा सासरा कसा मग ते शांत माणसं हे कसं भुजंगराव आहेत ना फणास काढते ना तुम्हाला माहित नाही का असा विषय काढत असते तिथं. हो ना मग मी तेच म्हणला समजायला पाहिजे ना बुड्याला इतकं वय झालं समजायला पाहिजे का कोणाचं आपलं ऐकायचं करायचं. मग आता काय करा आता आमचा दोष काय पोयावर पाठवलं म्हणलं आम्हाला हकालून द्यायला ना मग निघा म्हणले उठा म्हणे इथून तुमची जवळ हे ते मग आम्ही म्हणलं आता मारतीला काय सांगता तर कंदील बुडा म्हणे शब्द घ्या म्हणे अजिबात कोणी सांगायचं नाही मी सांगितलं तर पहा म्हणतो मी. मग आम्ही काय सांगितलं नाही बा हो आम्ही सांगतो म्हणे धीरे धीरे त्याले मग आता तुला काय अजून सांगत नाही त्यानं. असं आहे ते नाही का असं बरोबर ठीक आहे आता आलं लक्षात माझी सगळी कंडिशन. हो ठीक आहे तुमचे 500 रुपये देतो मी आता लवकर निघतो आता. हो ठीक आहे धन्यवाद. काय म्हणते लोक आला भेटून काय म्हणते कंदील बुडा आहे ते शिवलाला गेलता अट्टन भेटाले काय समजलं म्हणलं. झालं समजलं सगळं समजलं आता बस एखादी झोई शिवतो बस चाललं आपलं एक एक गाव पुढे हो तिकडेच आपलं चांगलं मोठ्या पर्वतावर जाऊन हो ठाण मांडतो मी आता बस याच्या पुढ्याला आता काही राहिलं नाही. मारती काही बोलता आपला काय झालं इतकं काय नाराज झाला लागते. काय नाराज व्हायचं आहे घरच्यापासून दारच्यापर्यंत सगळे जण जर खोटे बोलून राहिले आता समजलं ना काय झालं तर मग कंदील बुड्यानं सगळा माझा कार्यक्रम फेल केला म्हणते. मग तिथं जाऊन काही मनाची गरज होती का द्यायले दुसरी पोरगी बा आता पाहून ठेवला आम्ही जर पाठवायचं असेल तर पाठवा मग भडकणार नाही का पुढचा माणूस. मग अशानं हे पाहून आले म्हणते सांगितलं ना मला एका जणाचं पूर्ण खरं. बापरे सांगा आता कोण सांगत रे मग कोण म्हणे तुला कोण म्हणते म्हणलं असं सांग बरं नाव सांग त्याचं मला. नाव नाही सांगत मी आता पण ते समजलं मला आता झालं आता मला आता समजा काडीमुळंच आहे माया काय भांडे कुंडे काय असेल तिचे अलग काढून ठेवतो म्हणलं ते काय आहे ते खर्च गिर्च काय आला त्याच्या सोयीत राहता तुम्ही हो एका दिवशी नोटीस येईन कोर्टाची आपली वकिलाची झालं मग तिथं हजर व्हावं लागेल आपल्याला. आता याला माहीत पडलं वाटते हो ना आपण मारते आता काय करू आता तुला सांगत होतो म्हणा आपण मी आलं बा भडकशी हो ते कसं झालं शांतारामनं फंडा वापरला झुंबरच्या याच्यात तसंच मग यायनं वापरला म्हणून हुकलं ते. तर हे आधी जर सांगितलं असतं तर आतापर्यंत निस्तरलं नसतं का हे मी शांताराम भाऊला भेटत होतो देवदास भाऊच्या पाया लागलो असतो निपटलो असतं आतापर्यंत. तुम्ही आपलं चाल पुढे असं नाही जमत ना जे खरं आहे ते बाहेर येतच असते. आता मारती जे झालं ते झालं बाबाले काय जे असते ना असं वाटतं बा एखादा मला कसं सांगा कोणती गोष्ट नाही सांगता येत नाही एकदम. तर तू काय कर आता शांतारामची भेट घे देत असली म्हणा असं झालं म्हणा बा चुकी झाली माई लय पेटत गेलं म्हणा आता तुम्ही एवढं काम करा म्हणा आता. सर बाय फाटला आता त्याला म्हणा शिवा आता तुम्ही हो ना आता काय आपण पहिलेच लेखाचं त्यालाच न्यायला पुरलं असतं हो ना हे यानं कार्यक्रम केला होतं ते बी बिघडून टाकलं कार्यक्रम आता पाठवत होते म्हणते तर यायचे ज्यानं असं बोलल्याच्या ना त्याने पाठवलं नाही म्हणते.
पण आता काय आता मी काय करू गड्या, तू भेट बा आता. हो शांताराम हाय दुकानात दिसलीच मला बसून, ती पाय येत यायला भेटून. यायच लागते ते आता, काहून की दुसरा मार्गच नाही राहिला आता. हां हो आलोच मी. असं झालं ना ते, म्हणजे होणारी गोष्ट यायची ज्यानं कॅन्सल झाली. मग पाठवून राहिले होते म्हणजे पाठवून राहिले. हे यायनं असा शब्द वापरला पहिले, गेल्या डायरेक्ट. मग आता काय बोलन मग पुढचा. मग सासरेबा म्हणे ये म्हणे, कोणता होय तर लेकाचा, कोणत्या सोयरी करणार होय. भडकले म्हणते, टेम्पस काढला म्हणते, आले पैसे. मग आता अशी परिस्थिती झाल्यावर मला सांगायला तर पाहिजे होतं, सांगितलंही नाही बा. काय करा मग, आता सांगून राहिले मला, बबनरावनं सांगितलं असं झालं म्हणे बा, 500 रुपये दिल्यावर. तर मग आता सांगा, आता म्हणलं काय करू मी, याची ती मार्ग काढा तुम्ही आता. काहून की झाली माझ्यानं गलती, मलाही माहीत आहे म्हणा. ते गॅस सिलेंडरचं प्रकरण मा भोवती लय आलं आहे. म्हणून म्हणलं देवदास भाऊ आणि तुम्ही शांताराम भाऊ पाहा आता काहीतरी आता मार्ग लावा माया. अरे आम्हाला आधीच माहीत आहे ना असं असं झालेलं आहे म्हणलं, पण आता आपण काय बोला, तू म्हणे मंगळवारी जा लागते. आम्हाला सगळं माहीत आहे ना, झुमऱ्यानं सगळं डिटेल सांगितलं ना आम्हाला. पण आता काय बोला, आता ते आपल्याला काही जास्त म्हणता येत नाही. तू आम्हाला म्हणाली नाही आला काहीच नाही ना, आपण काय म्हणावं. बापरे काय राजो, तुम्हाला माहीत असून तुम्ही नाही सांगितलं मला. असंच ते. पण आता तो याला करणार भाऊ, आम्ही कसं तो भोवती येऊ आता सांग. आता आम्ही तो घराभोवती हिंडाव का तो हिंडाव म्हणलं. तू आता काळजी करू नको, उद्याची नागपंचमी होऊ दे. मग ते झाले की मग जातो मग आम्ही काहीतरी मार्ग. शांताराम भाऊ आम्ही हो, सरपंच साहेब आहे. भाऊ जरासं झाले समजावून सांगू, काहीतरी करू, मार्ग काढू याच्यावर. नागपंचमी हे तेव्हा तुम्ही पुढे ढकलूच नका, आजच जा तुम्ही. हो आज जा, रिकामीच आहे ना आता, पाणी पाऊस आहे सगळं, काय कामच काय. जा तुम्ही आज, उद्या हे बा नागपंचमीला घरी आली पाहिजे ती. मग फालतू राहायचे तुम्ही बसून राहिले. जा तुम्ही, माया काहीतरी हे बा म्हणलं मार्ग लावा आता. नाही तर माझ्या घटस्फोटावर काम आलेलं आहे, तुमच्याशिवाय काम होणे नाही. अरे या तुम्ही असे आहे आता, तुम्ही सगळं आता कंदील बुड्यानं म्हणतं सरळ बिघडून ठेवला. आता आम्हाला रट्टे खायची पाहिजे नाही आले पाहिजे. आता काय करावं, तर पाहतो आम्ही, अभ्यास करतो त्याच्यावर. हो आज, आणि मग कसं आम्ही दुपारी निघतो आता. हो ठीक आहे ना, 12-1 वाजला ना. हो जातो आम्ही 1-1:30 वाजता, पाहतो, प्रयत्न करतो काय करायचं आता. हो जाय तू आता घरी. हो शांताराम भाऊ आहे, मी आहे, सरपंच आहे. जमलं मग आता पहा तुम्ही काहीतरी बा तोडगा काढा बा. हो ठीक आहे मग. हो चला ये तुम्ही आता, बस तुमचीच आशेवर आहो मी आता. हो काय करता तुम्ही तर.